16व्या शतकात भारत परकीय आक्रमकांच्या अत्याचारांमध्ये होरपळत होता. उत्तरेत मुघल, दक्षिणेत निजामशहा आदिलशहा आणि किनारपट्टीवर इंग्रज या भूमीचे लचके तोडत होते. अशा वेळी सह्याद्रीत मात्र अत्याचारी आक्रमक आणि होरपळलेला हिंदू समाज यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उभे होते. छत्रपतींना मारण्यासाठी आणि त्यांच्या स्वराज्यावर वार करण्यासाठी आक्रमकांनी आतोनात प्रयत्न केले, पण छत्रपतींच्या केसालाही धक्का लावू शकले नाहीत. अशात आदिलशहाच्या दरबारातून अफजल खानाने महाराजांना मारण्याचा विडा उचलला. विजापूरच्या दरबारातून अफजल खान तुळजापूर आणि पंढरपूरच्या मंदिरातील मूर्ती भंग करून पुण्याच्या दिशेने निघाला. अफजल खानासमोर मैदानी लढाई लढण्या एवढा फौजफाटा महाराजांकडे नव्हता. त्यामुळे महाराजांनी आपला मुक्काम हलवला प्रतापगडावर. अफजल खानही तेथे येऊन पोहोचला. याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपतींनी तुळजाभवानी आणि पंढरपूरच्या पांडुरंगावर घाव घालणाऱ्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल. आपण लहानपणापासून महाराजांचा इतिहास वाचत आलोय आणि त्याचं कुतूहल आणि गर्वही आपल्याला आहे. पण महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वास्तूंची मात्र अवस्था सध्या फारच बिकट झाली आहे. आपण जेव्हा पण रायगड, राजगड, प्रतापगड यांना भेटी देतो तेव्हा आपल्याला ही ठिकाणे त्यावेळी किती भव्य असतील असा विचार करून अंगावर काटा येतो. ही ठिकाणे पुन्हा तशीच व्हावीत अशी आपल्याही मनात इच्छा निर्माण होते. हेच आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकले. राज्य सरकारने आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक आनंदाची बातमी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे बुद्धिचातुर्य, युद्धकुशलता, नियोजन कौशल्य आणि रणधुरंदर मावळ्यांच्या पराक्रमाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या प्रतापगड किल्ल्याला आता पूर्व स्वरूप मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी 127 कोटींचा निधी मंजूर केलाय. आज आपण याच मोहिमेची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. महा MTVच्या सर्व दर्शकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी राज्याच्या नियोजन विभागाने अलीकडेच 381 कोटी 56 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली. 5 मार्चला त्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास तसेच कोयना हेळवाक वनक्षेत्राअंतर्गत कोयना नदी जलपर्यटनाची विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यातील 127 कोटी 15 लाख रुपये इतका निधी प्रतापगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी राखीव ठेवण्यात आलाय आणि 31 मार्च 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. प्रतापगड हा महाराष्ट्रातला अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला आहे. महाराजांनी येथे अफजल खानाचा वध केल्यानंतर अफजल खान आणि सय्यद बंडा यांची कबर इथे बनवण्यात आली होती. 19व्या शतकापर्यंत या कबरीवर कौलारू छप्पर असल्याच्या नोंदी होत्या. पण 1980 ते 1986च्या दरम्यान येथे अतिक्रमणाला सुरुवात झाली. बघता बघता या कबरीला मशिदीचं रूप आलं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, काही मीडिया रिपोर्टनुसार अफजल खान मेमोरियल ट्रस्ट स्थापन करून हे बांधकाम करण्यात आलं होतं. वन विभागाच्या जागेवर येथे 19 खोल्यांचं बांधकाम केलं गेलं होतं आणि यानंतर जे झालं ते ऐकून तर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. या कबरीवर चक्क लोकांनी उरूस भरवायला सुरुवात केली होती. काही कट्टरपंथी फकीर लोकांना त्या कबरीवर दर्शन घेण्यासाठी उकसवतही होते. हे निदर्शनास आल्यावर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या विरोधात आंदोलनं केली. 2006ला झालेल्या आंदोलनानंतर तेथे दर्शन बंद करण्यात आलं, पण ते अतिक्रमण हटवण्याची तत्कालीन सरकारची हिंमत झाली नाही. किती आश्चर्याची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की आजही छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या अफजल खानाच्या स्मरणार्थ लोक बांधकामे करत आहेत आणि सत्ताधाऱ्यांची ते हटवण्याची हिंमतही झाली नाही. अनेक वर्ष तेथील हिंदुत्ववादी संघटनांनी आणि शिवभक्तांनी या विरोधात आंदोलनं केली. शेवटी 2017ला देवेंद्र फडणवीस सरकारने या अतिक्रमणावर कारवाई केली. विशेष म्हणजे अनेक वर्ष या अतिक्रमणाविरोधात अनेक संघटनांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं होतं. राज्य सरकार एवढ्यावर थांबलं नाही. या ठिकाणी शिवप्रताप दिनाची आठवण करून देणारा अफजल खान वधाचा पुतळाही बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रतापगड या वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे यासाठी 127 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. राज्य शासनाने केलेल्या एकात्मिक विकास आराखड्यासाठी सुमारे 381 कोटी 56 लाख रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये श्री क्षेत्र महाबळेश्वर विकासासाठी 187 कोटी 42 लाख, प्रतापगड किल्ल्याच्या जतन संवर्धन आणि विकासाकरिता
127 कोटी 15 लाख, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पासाठी 44 कोटी 99 लाख, तर कोयना जलपर्यटनासाठी 22 कोटी 6 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचा समावेश आहे। या विकास आराखड्यात किल्ल्याचे जतन, संवर्धन व दुरुस्तीची कामे, पुरातन मंदिराचे संवर्धन, गडावर जाण्या येण्याचे मार्ग, बुरुज व तटबंदीची बांधकामे, पर्यटनासाठी सोयी सुविधा, संग्रहालय निर्मिती, ऑडिओ व्हिज्युअल रूम, ध्वनिक्षेपक, प्रेक्षक गॅलरी, ऐतिहासिक वस्तू विक्री दालने, पार्किंग, QR कोड आधारित माहिती फलक, लँडस्केपिंग वर्क, शौचालय, पिण्याचे पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्था, विद्युतीकरण, CCTV यंत्रणा आदी कामांचा यात समावेश आहे। किल्ल्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता ही कामं केली जाणार आहेत। या निर्णयाचे ट्रेकर्स, पर्यटक आणि नागरिकांकडून स्वागतही होत आहे। या कामामुळे किल्ले संवर्धनाला आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि शिवभक्तांना छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तू आगळ्या वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेत। आपल्याला काय वाटतं, एकात्मिक विकास आराखडा हे किल्ले संवर्धनाच्या मोहिमेतील महत्त्वाचं पाऊल ठरेल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि MHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।